उन्नती लाईव्ह अपडेट्स, जनतेचा आवाज, सत्याचा प्रकाश. परळी तालुक्यात गुटख्यावर मोठी कारवाई. स्थानिक गुन्हे शाखेने पकडला 5,42,000चा मुद्देमाल. महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेल्या गुटख्याची साठवणूक आणि वाहतूक करणाऱ्या एका इसामावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धडक कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी गुटख्यासह एक टेम्पो असा एकूण 5,42,800 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखा बीडचे पथक दिनांक 31 मे 2026 रोजी सिरसाळा परिसरात गस्त घालत होते. यावेळी त्यांना माहिती मिळाली की पोहनेर तालुका परळी येथील रहिवासी जगन्नाथ तातेराव भरड वय 55 वर्ष याने आपल्या घरी प्रतिबंधित गुटखा साठवून ठेवला आहे आणि तो टेम्पोद्वारे त्याची वाहतूक करत आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी जगन्नाथ भरड यांच्या घरावर छापा टाकला. झडती घेतली असता त्यांच्या ताब्यात वेगवेगळ्या कंपनीचा पान मसाला आणि गुटखा आढळून आला. पोलिसांनी कारवाई करत 3,32,800 रुपये किमतीचा गुटखा आणि 2,10,000 रुपये किमतीचा टेम्पो असा एकूण 5,42,800 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी सिरसाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल रामचंद्र केकान, हेड कॉन्स्टेबल गोविंद भताने आणि पोलीस कॉन्स्टेबल सचिन आंधळे यांच्या पथकाने केली आहे. उन्नती लाईव्ह अपडेट्ससाठी रफिक पठाण.